सकाळची वेळ आहे. खूप थंडी आहे. मी माझ्या शेताकडे आलेलो आहे दूध काढण्यासाठी. हा माझा डेली रुटीन आहे. खूप आभाळ आलेलं आहे. पाऊस येण्याची शक्यता आहे आज. पाऊस येणारच. पाऊस अंदाज आहे 30 नोव्हेंबर ते 5 डिसेंबरपर्यंत पाऊस पडणार. पहा हे वातावरण. थंड वारं खूप सुटलेलं आहे, ज्याला आपण गारठा म्हणू शकतो. हे शेतकरी जीवन आहे पहा. पाऊस येणार. पावसाचा परिणाम तुरीला वगैरे होणार. राबाळ आल्यामुळे तुरीची फुलं गळून तुरीची संख्या कमी होत आहे फळाची. तिकडे समुद्रामध्ये फेंकल नावाचं जे वादळ निर्माण झाले, याचा परिणाम दक्षिण भारतामध्ये पाऊस पडत आहे. पाऊस येणार निश्चित आहे याचा. तिकडं हा चुलत भावाचा गोठा आहे. तो चुलत भाऊ दूध काढत आहे. चुलत भावाची ते दुधाचं काम चालू आहे तिकडं. वातावरण खूप थंडीचं आहे. थंडीचे दिवस आहेत. पहा हे वातावरण कसं आहे. सकाळी सकाळी पाखरांचा आवाज. सूर्यदर्शनाने झालेलं नाही. सूर्य उगवलं आहे पण आभाळामुळं सूर्यकिरण आपल्याला दिसत नाहीत. सूर्यदर्शन झालेलं नाही. पाखरं आकाशामध्ये मस्तपणे उडत आहेत. पाखरांचा किलबिलाट. शांत वातावरण. भरपूर शुद्ध हवा. फक्त थंडी आहे. थंडी ही सुद्धा शरीरासाठी आणि आरोग्यासाठी चांगली असते. तमिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, कर्नाटकमध्ये पाऊस चालू आहे. आणखी पाऊस चालू होण्याची शक्यता. याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातील लातूर, नांदेड, धाराशिव, बीड, जालनामध्ये पाऊस होणार. 100% पाऊस आहे. शेतकऱ्यांनी आपली कामं जी असतील ते आटपून घ्यावी. काही सोयाबीन वगैरे काही असेल तर त्यांना व्यवस्थित झाकून ठेवावं. पाऊस हे निश्चित आहे. पाऊस हे निश्चित पडणार आहे. हवामान खात्याने सुद्धा सांगितलेला आहे पावसाचा अंदाज. ह्या गारट्याचा आणि अशा वातावरणाचा परिणाम हा पशुवर सुद्धा होतो. या वाऱ्यामुळे पशूंना जी आपण म्हणतो, पशूंना ही पायखुरी नावाचा आजार होऊ शकतो. तर शेतकरी आणि पशुपालकांनी याचा काळजी घ्यावी. वेळीच लसीकरण करून घ्यावे. हे मध्ये गोट्यातील काही जनावरे आहेत. थंडीमुळे जनावरे सुद्धा काकडून उभा टाकलेली आहेत. थंडी अतिशय आहे. थंडीमध्ये जनावरांना सुद्धा हे होतं. उघड्यावरती हे जनावरे. बघा गाई कशा बसलेल्या आहेत रवंत करत शांतपणे. गाईसुद्धा हा एक उद्योग चांगला आहे. शेती जोड उद्योगणूक यांना कामधेनू म्हणलं जातं. हा पाऊस रब्बी पिकासाठी आणि रब्बीसाठी पण चांगला आहे. फक्त गारगोट होणे, गारगोट आणि अतिशय वेगाचा पाऊस झाला तर रब्बी पिकाचं आणि इतर नुकसान होतं.